नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहता एबीपी माझा. मुलांना बॉम्बे स्कॉटिश सारख्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवून भारतीय भाषांचा अपमान का करता, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही ठाकरे बंधूंना उद्देशून विचारला होता. देवेंद्र फडणवीसांच्या या प्रश्नाला आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांनी प्रत्युत्तर दिलंय. देशातल्या इंग्रजी शाळा बंद करण्याचा JR काढा, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. तर भाजपचे नेते कोणत्या शाळेत शिकले, असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडेंनी विचारलाय. राज ठाकरे नातवाला मराठी शाळेत टाकणार का, असं अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मिस्टर प्रधानमंत्री, त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना. RSSची मागणी आहेच, करून टाका ना बंद. एक JR काढा ना, एक उत्तम JR काढा. तुम्हाला JR काढण्याची फार हौस आहे. देवेंद्र फडणवीस एक JR काढा, निदान महाराष्ट्रात तरी. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे, हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका. आमचं आम्ही बघू नंतर काय करायचं. बॉम्बे स्कॉटिश महाराष्ट्रातलीच शाळा आहे ना, मुंबईतली राज्य सरकारनी परमिशन दिलेलीच शाळा आहे ना. तुम्ही सांगा. मग विचारतोय मी, मुख्यमंत्र्यांनाच माझा प्रश्न आहे की त्यांनी परमिशन दिलेलीच शाळा आहे ना. मग त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे? बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकलं म्हणजे वाईट असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी स्पष्ट म्हणावं. तसं मी सांगतो, भारतीय जनता पक्षाचे कुठले कुठले नेते कुठल्या कुठल्या शाळेत शिकलेत. त्यांची टीका अत्यंत रास्त आहे. इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या लोकांनी मराठीवर बोलणं हेच मोठं हास्यास्पद होतं. आता त्यांनी जे काही सांगितलं ते वस्तुस्थिती आहे, ते कुठं कुठं शिकलेत म्हणून. पण निदान आता आजोबा म्हणून तरी नातवंडांना मराठी शाळेत ते टाकतील अशी अपेक्षा मराठी माणूस म्हणून आम्ही करतो. असं आहे की गुजरातची मंडळी CBSE शाळेमध्ये जातात, त्यामुळं त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का? त्यांना का लागू करत नाही मग हिंदी? म्हणून कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही, असं माझं स्पष्ट मत. JR मागे घ्यावा लागला. दिल्लीवरनं आलेला आदेश हा कुठेतरी तसा राबवता आला नाही. यामुळे काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हर्ट झालेला आहे. त्यांना त्या बाबतीत वाईट वाटतंय आणि वाईट वाटत असल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून बोलून जायचं, असं कुठेतरी धोरण सरकारने अवलंबलंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी काल भाजपच्या मेळाव्यात बॉम्बे स्कॉटिश स्कूलचा संदर्भ देत ठाकरेंवर काय टीका केली होती, पाहूया. आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे. हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. पण इंग्रजीला पाय घड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पाय घड्या घालायच्या. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही.